माझे नाव सुनीता आहे. आता माझे वय 28 नव्हे 38 वर्षे झाले आहे. जेव्हा मी नवीन-नवीन तरुण झाले होते, तेव्हा मला थोडी वेगळी तरुणाई चढली होती. कारण मी सगळा दिवस ढपूडपूक करत फिरत असे. अभ्यासात मनच लागत नसे. मी नेहमीच मुलांकडे जास्त बघत राहायचे. मी तेव्हा अजून शाळेत शिकत होते. 10वीत असताना एका मुलाशी मैत्री झाली. त्या मुलाचे नाव शाळेत उघडपणे विचारत राहायचे. एकदा तो मला म्हणाला, "आज शाळेत जाऊ नका. शाळेची सुट्टी करून माझ्या शेतात येऊया. आज बाबा घरी नाहीत. मोटारसायकलवरून फिरू आणि नजारे बघू." मला मुलांना भेटण्याची खूप ओढ होती. मी लगेच हो म्हटले. आणि त्याच्यासोबत शेतातल्या कोठ्याकडे निघाले. अचानक तिथूनच माझे बाबा येत होते. त्यांनी मला मुलासोबत पाहिले आणि तिथूनच पकडून घरी नेले. बाबांनी मला खूप मारले आणि शाळा बंद करून घरात बसवले. घराचे काम करण्याचा मला फारसा छंद नव्हता. आई नेहमी रागावत असे, "तुला कुठेच मन लागत नाही." या गोष्टींवर आई खूप चिडायची. माझी मावशी मात्र माझा खूप चेहरा करायची. ती आईला माझ्याविरुद्ध काही बोलू देत नसे. आई म्हणे, "ही घाणेरडी कामे करत फिरते." जर तुझा भाऊ दिसला नसता, तर हिनं आपली इज्जत मातीत मिळवली असती. मावशी म्हणाली, "नवीन नवीन तरुण झाली आहे. मुलांकडून चुका होतात. असे सारखा दिवसभर रागावत बसून काय होईल?" मावशी मला आपल्या सासरीच्या गावात घेऊन गेली. ती म्हणाली, "तिथे मी याला सगळे काम शिकवीन." मावशीच्या सासरी गावात आल्यावर मला फारसे जमत नव्हते. कारण तिथे एकही मैत्रीण नव्हती. गावात शिवणकेंद्र उघडले होते. मावशीने सुचवले, "तुला शिवणकेंद्रात घालूया. वेळ जाईल आणि काही शिकशील." मी हो म्हटले. शेजारच्या मुलीसोबत शिवणकेंद्रात जाऊ लागले. त्या मुलीलाही कामात फारसा रस नव्हता. शिवणकेंद्रातून येऊन आम्ही दोघी तिच्या घरी मेकअप करत बसायचो. मावशी घरी वाट बघत असे. एकदा तिला कळले की मी तिच्या घरी इतका वेळ घालवते, तेव्हा तिनेही मला खूप रागावले. ती म्हणाली, "तुझी आई खरेच बोलते. तुला काही ठाऊक नाही कुठे उभी राहशील. मावशी तुझा विचार करते हे तुला कळत नाही का?" मी खूप विनंती केली, "मावशी घरी सांगू नका. नाहीतर आई पुन्हा रागावेल." मावशी माझा खूप मोह करायची आणि माझी प्रत्येक गोष्ट मान्य करायची. एकदा गावातून एक बाई मावशीच्या घरी आली. मी तेव्हा घरात पोछा लावत होते. "ही मुलगी कोण?" मावशीने सांगितले, "माझी भाची." तिनं मला काम करताना पाहून आपल्या मुलासाठी संबंध मागितला. तिच्या 2 मुले होती, दोघेही अजून अविवाहित. ती म्हणाली, "माझा मोठा मुलगा खूप देखणा आणि उंच आहे. त्याच्यासाठी मी संबंध घेईन. आम्हाला घरात काम करणारी मुलगी हवी आहे." मावशीने सांगितले, "ही थोडी कमी शिकलेली आहे." ती म्हणाली, "काही हरकत नाही. माझा मुलगाही कमी शिकलेला आहे." लग्नाची गोष्ट ऐकून मला खूप आनंद झाला, कारण मला दागिने आणि शृंगार करायला खूप आवडायचे. मी लग्नाची स्वप्ने बघू लागले. मावशीने ही गोष्ट माझ्या आई-बाबांना सांगितली. आई-बाबा म्हणाले, "हिला लग्नाची काय समज?" मावशी म्हणाली, "हिला तर लग्नाचा पूर्ण छंद आहे. ती मान्य झाली आहे. आता तुम्ही हो करा. हिला आपल्या मुलीसारखी खुश ठेवील. ती हिला आपल्या मुलीसारखी खुश ठेवील. ही फारशी शहाणी नाही आणि कामही कमी करते. तिथे मुलाची आई सगळे काम करून घेईल. हिला दुसरीकडे वेळ जाणार नाही. आणि मुलाची आई चतुर आहे. जर दुसरीकडे लग्न केले तर सासू हिला राहू देणार नाही. म्हणून मी या संबंधासाठी इतका आग्रह करत आहे." आई म्हणाली, "गोष्ट तर तुझी बरोबर आहे. हिला दुसरीकडे कोण करत नाही. थोडे बहुतच करते." अशा रीतीने घरातल्यांनी मुलाचे घर पाहिले. बाबांना सगळे आवडले आणि संबंधाला हो म्हटले. मी माझ्या गावात परत गेले होते. मला मुलाचा फोटो दाखवला. मुलगा गोरा होता. कानात नथ घातलेले होते. उंचीही बरीच होती. तो मला माझ्यापेक्षा जास्त देखणा वाटला. मुलालाही माझा फोटो दाखवला आणि त्यालाही मी आवडले. अशा रीतीने आमच्या घरी येऊन शगुन ठेवले. मावशी खूप खुश होती की माझ्या गावातच सुनीताचा संबंध झाला. सुरुवातीपासूनच मावशी माझा खूप मोह करायची. ज्या मुलाशी संबंध पक्का झाला, त्याचे नाव रमेश होते. तो माझा फोन नंबर मागत होता, पण घरातल्यांनी नंबर दिला नाही. कारण त्यांना माझ्यावर विश्वास नव्हता. ते म्हणायचे, "मुलाला फोनवर काय काय सांगेल कोण जाणे. यावर विश्वास ठेवता येईल अशीही नाही." थोड्या दिवसांनी आमचे लग्न करून दिले. जेव्हा मी पहिल्या दिवशी सासरी पोहोचले, तेव्हा घर ठीकच होते, जुने घर होते. ज्या रात्री सुहागरात होती, त्या रात्री माझा नवरा रमेश उशिरा खोलीत आला. तो म्हणाला, "मी बराच उशीर झालो. बाहेर थोडे काम करत होतो. तुम्ही थकल्या असाल, आता झोपा." इतके बोलून तो झोपला. मी उठून कपडे बदलले, पण मला झोप येईना. कारण मला खूप ओढ होती, की आज नवऱ्यासोबत सगळे काही होईल. मैत्रिणींसोबत अशा गोष्टी बोलताना माझेही मन करायचे, की लवकर नवरा जवळ असावा. सकाळी रमेशने मला उठवले आणि सांगितले, "आई म्हणते, उठून अंघोळ कर." मी अंघोळ करून चांगला मेकअप केला आणि तयार होऊन बसले.
माझा देवर प्रदीप आपल्या खोलीत बसला होता आणि वारंवार माझ्याकडे बघून हसत होता. त्याची उंची थोडी कमी होती, पण तोही गोरा आणि देखणा होता. तो मला भाभी भाभी म्हणून विनोद करायचा आणि बघून हसायचा. तो म्हणायचा, "मला माझ्या भावाच्या लग्नाचा खूप छंद आहे. माझी सासूही खूप चांगली होती. ती मला काही काम करू देत नसे. सासऱ्यांचे निधन झाले होते. मी त्या घरात खूप खुश होते, पण माझा नवरा माझ्याजवळ येत नसे. तो दररोज रात्री एखादा निमित्त काढायचा. नवऱ्यांना लग्नानंतर खूप ओढ असते. पण रमेश माझ्याशी जास्त बोलतही नसे आणि रात्री शांतपणे येऊन झोपायचा. माझ्या प्रत्येक गोष्टीची काळजी मात्र घ्यायचा. मी जे मागायचे ते आणून देत असे, पण स्पर्श खूप कमी करायचा. तो मला खुश करू शकत नव्हता. त्याच्यासोबत अजिबात खुश नव्हते. एकदा मी अगदी त्याच्या जवळ जाऊन पडले. मला वाटले आता तो काहीतरी करेल, पण काही फरक पडला नाही. तो तसाच पडून राहिला. मला खूप राग येत होता, कारण माझ्या मनात खूप भावना होत्या. जणू त्याच्या मनात काहीच भावना नव्हत्या आणि लग्नाचा छंदही नव्हता. तो फक्त दिवसभर काम करत राहायचा. माझा देवर प्रदीप मात्र पूर्ण लक्ष देत असे. एकदा मी कोठ्यावर कपडे सुकवत होते. प्रदीप अंगणात आंघोळ करत बसला होता. मी पाहिले तेव्हा तो आणखी देखणा वाटू लागला. माझ्या मनात त्याच्याबद्दल भावना उठू लागल्या. त्याने मनात त्याच्याबद्दल भावना उठू लागल्या. त्याने पाहिले की मी बघत आहे तेव्हा तो हसू लागला. तो उठून स्वतःला पुसून घेऊ लागला आणि म्हणाला, "माझे कपडे आणून दे." मीही त्याच्या म्हणण्यावरून खोलीत अलमारीतून कपडे काढू लागले. तेव्हा तो मागून येऊन माझ्याजवळ उभा राहिला. माझ्या मनात भावना उसळू लागल्या. कसे झाले ते कळलेच नाही. मी त्याच्या हातात गेले. त्याने मला हातात घेतले. त्या दिवशी रमेश आणि सासू दोघेही शहरात औषध आणायला गेले होते. प्रदीपने खोलीची कुंडी लावली आणि दिवा बंद केला. त्याने मला जवळ घेतले. माझ्या आत आणखी आग पेटली होती. मी त्याला घट्ट मिठी मारली. आम्ही दोघेही एकमेकांच्या जवळ आलो. मला खूप समाधान मिळाले. जे रमेशमध्ये नव्हते ते प्रदीपमध्ये होते. रमेश माझ्याजवळ येतच नसे. म्हणून आता प्रदीप मला चांगला वाटू लागला. मी प्रदीपाला सांगितले की रमेश माझ्यासोबत काहीच करत नाही. लग्न होऊन किती काळ झाला, तरी आजपर्यंत एकदाही जवळ आला नाही. म्हणून तो मला आवडत नाही आणि त्याच्यासोबत नाते जुळत नाही. प्रदीप म्हणाला, "तुमचा देवर तुमच्यासाठी नेहमी तयार आहे. जेव्हा मनात येईल तेव्हा माझ्याकडे या. मी तुम्हाला पूर्ण समाधान देईन." हे ऐकून मला खूप आनंद झाला. मी म्हणाले, "घरात कोणालाही ही गोष्ट सांगू नकोस." तो म्हणाला, "मी वेडा आहे का जे सांगेन? तू माझ्यासोबत खुश राहा. मी तुझ्यासोबत खुश राहीन. बस इतकेच." अशा रीतीने आमचे नाते चालू राहिले. एकदा रात्री प्रदीप माझ्याजवळ येत होता, पण रमेश माझ्या बाजूलाच होता. मी हळूहळू खोलीतून बाहेर पडले आणि पाहिले की रमेश झोपला आहे. मी हळूच प्रदीपच्या खोलीत गेले. प्रदीप झोपला होता. दार उघडताच तो माझ्याकडे बघू लागला. मी जवळ गेले. ते रमेश झोपला आहे. मी त्याच्याकडून पळून आले. तो म्हणाला, "त्याच्याकडे काहीच नाही, तर तो काय बोलणार? तुला इतके घाबरण्याची गरज नाही." मी म्हणाले, "हळू बोल. आई ऐकू नये." प्रदीपने मला आपल्या रजईत घेतले. त्या रात्री त्याने खरोखरच मला पूर्ण समाधान दिले. मला कळेना तो काय करत होता. 2 तास तो माझ्याजवळ राहिला. मी त्याच्या मिहिंतीमुळे त्याला दूर सारले आणि म्हणाले, "उद्या पुन्हा येईन." मी इतकी मग्न झाले की मध्यरात्रीपर्यंत त्याच्या खोलीत राहिले. जेव्हा शुद्धी आली तेव्हा वेळ खूप झाला होता. मी घाईघाईने उठून फोन बघत होता. मी खूप घाबरले. मला वाटले त्याला सगळे कळले. मी म्हणाले, "मी खाली पाणी प्यायला गेले होते. आमची खोली वर आहे." तो म्हणाला, "ठीक आहे." मला आश्चर्य वाटले. जणू त्याला काही फरक पडत नव्हता. तो माझी गोष्ट जास्त ऐकत नसे. त्याला काही मतलब नव्हता. इतक्या वेळ मी खाली गेले होते. कधी उठला ते कळले नाही. पण त्याने माझ्या मागे येऊन पाहिले नाही. आता मला फक्त प्रदीपासोबतच आनंद मिळायचा. आम्ही दोघेही पाहत असू की आई आणि रमेश कुठे जातात म्हणजे आम्ही वेळ घालवू. मी घराचे काम कमीच करत असे. सासू सांगितली तर थोडे बहुत करायचे. कधी-कधी प्रदीपसोबत शहरातही जायचे. रमेशला शहरात जायला सांगितले तर तो म्हणे, "तू प्रदीपसोबत जा." एकदा दुपारीचा वेळ होता. रमेश शहरात गेला होता आणि सासू कुणाच्या घरी गेली होती. मी संधी साधून प्रदीपच्या खोलीत गेले. मी कपडे नीट करत होते. तेव्हा सासू येत होती आणि प्रदीप ज्या अवस्थेत होता ते तिने पाहिले. प्रदीपने घोंगडी ओढून झोपल्याचे दाखवले. सासूने माझा हात पकडून दुसऱ्या खोलीत नेले आणि म्हणाली, "हे सगळे काय आहे?" मी प्रथम गप्प राहिले. नंतर सगळे सांगितले. मी म्हणाले, "तुमचा मुलगा पुरुषच नव्हता तर तुम्ही त्याला लग्न का केले? आजपर्यंत तुमचा मुलगा मला खुश करू शकला नाही. मला माझी खुशी हवी आहे. मोठ्यासोबत नाही तर छोट्यासोबत ठीक आहे. पण मी बाहेर काही चुकीचे केले नाही.
तुमच्या घरातच केलंय, कारण तुमचा मोठा मुलगा मला कधी खुश करत नाही आणि माझ्यासोबत कुठे जात नाही. तो रात्री माझ्यापासून दूर होऊन पडतो. जर या घरात मला खुशी मिळाली असेल, तर मी काही चुकीचे केले नाही." सासू माझ्याकडे बघत राहिली आणि शांत झाली. ती म्हणाली, "मला या गोष्टीची अजिबात कल्पना नव्हती." मी म्हणाले, "पण प्रदीपला सगळे माहीत होते." त्या दिवसापासून सासूने मला प्रदीपकडे जाण्यापासून कधी रोखले नाही. कारण मी तिला धमकी दिली होती, "जर तू कोणालाही ही गोष्ट सांगितलीस, तर मी या घरात राहणार नाही. तुम्ही माझ्यासोबत फसवणूक केली. तो लग्नाला योग्यच नव्हता." आता घरात उघडपणे हे चालू होते. मी सासूसमोरच प्रदीपसोबत खोलीत जायचे. एकदा मी रमेशसोबत याबद्दल बोलले. "तुमच्यात पुरुषासारखी भावनाच नाही." तो म्हणाला, "तुझी गरज पूर्ण होत आहे ना, मग फारसा मतलब नाही." त्याला माझ्या आणि प्रदीपच्या नात्याबद्दल आधीच माहीत होते. तो म्हणाला, "मला सगळे माहीत आहे. मी काही बोललो नाही. कारण माझ्यातली कमतरता मी कोणाला बाहेर दाखवायची नाही. तू लोकांसमोर माझी बायको म्हणून राहा. रात्री तू त्याच्यासोबत घालव." आता मला खूप मजा वाटू लागली. कारण घरात सर्वांना ही गोष्ट कळली होती. एकदा सासू आजारी पडली. ती म्हणाली, "आज तू रोटी कर." मला उठवत नाही. मला रोटी करणे खूप अवघड वाटायचे. मी सासूची मेहनत करू लागले. "आई, तुम्हीच करून घ्या." तेव्हा रमेश म्हणाला, "तू आज जाऊन आराम कर, मी रोटी करतो." त्याने खूप चांगली रोटी केली. मी त्याच्याकडे बघून आश्चर्यचकित झाले. त्या दिवसापासून मी आणि प्रदीप सगळे उघडपणे करू लागलो. रात्री रमेश सासूजवळ झोपायचा आणि मी प्रदीपसोबत वर चबुतऱ्यावर झोपायचो. एकदा शेजारच्या बाईने आम्हाला दोघांना वर चबुतऱ्यावर पाहिले. त्यांचे घर अगदी समोर होते आणि तेही कोठ्यावर राहायचे. तिने सासूला विचारले, "तुमची सून आणि छोटा मुलगा चबुतऱ्यावर का झोपतात?" सासूने तिला सगळी गोष्ट सांगितली. ती म्हणाली, "मग तुम्ही आधी छोट्या मुलाचेच लग्न करायला हवे होते. मोठ्याला का लग्न केले? आता असे करा की हिला छोट्या मुलाच्या नावाने बसवा. जर दुसऱ्याने पाहिले तर तुमची बदनामी होईल." सासूने मला रमेशला आणि प्रदीपला तिघांना बसवून ही गोष्ट केली. रमेश म्हणाला, "मला मान्य आहे." प्रदीप तर आधीच खुश होता. सासूने माझ्या पैकीयांनाही बोलावले. ते आले तेव्हा मला खूप भीती वाटत होती. पण सासूने त्यांच्यासमोर फक्त एकच गोष्ट सांगितली, "माझा मोठा मुलगा पुरुष नव्हता. म्हणून मी सूनला आपल्या घरात ठेवू इच्छिते. मी तिला छोट्या मुलासोबत बसवणार आहे." घरातल्यांना काय बोलायचे? ते मान्य झाले आणि मला प्रदीपसोबत बसवले. आता मला आणखी मजा वाटू लागली. मी विचार करत होते की प्रदीपसोबत आता आयुष्यभर राहीन. पण प्रदीप आणि रमेशच्या स्वभावात खूप फरक होता. रमेश मवाळ होता आणि प्रदीप तितकाच तापट. प्रदीप मला छोट्या छोट्या गोष्टींझाले तर मारायच्याही. रमेश त्याला समजावशे असे स्त्रियांवर तर समजावत असे स्त्रियांवर हात उचलता कामा नये. अशा रीतीने माझ्या आणि प्रदीपमध्ये भांडणे होत राहायची. त्याच दिवसात मी गर्भवती झाले. माझे पहिले मुलगा झाला. घरात आनंदाची लाट पसरली. मुलगा अगदी प्रदीपसारखा होता. ज्या दिवशी मुलगा झाला, त्या दिवशी रमेश पळत-पळत काम करत फिरत होता. कारण त्यालाही खूप आनंद होता. मी मांजरीवर पडून रमेशकडे बघत राहिले. प्रदीपाला मी काही काम सांगितले तर तो लगेच उत्तर देई, "चुरीला सांग, ती करेल." माझ्याकडून हे काम होत नाही. तो आरामात पडून राहायचा. मुलगा 1.5 महिन्याचा झाला आणि मी कामधंदा करू लागले. मी सुरुवातीपासूनच काम कमी करत असे. हळूहळू करत असे. जर वेळेवर रोटी-पाणी न दिले तर प्रदीप मला मारायला लागत असे. रमेश येऊन मला सोडवायचा. त्यावेळी मला त्याच्याबद्दल खूप कणव वाटायची. मी त्याला निरुपयोगी समजून सोडले होते. आजही तो माझी किती काळजी घेतो. तर प्रदीप माझा नवरा असूनही माझी काळजी घेत नाही. आता मला पश्चात्ताप होत होता. मी आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी प्रदीपसोबत संबंध ठेवले आणि नंतर त्याच्यासोबत लग्नही केले. मी विचार करत राहायचे की रमेशसोबत राहून त्याचा वैद्यकीय उपचार करून घेतला असता तर तोही पुरुष बनला असता आणि मला मुलंही होऊ शकले असते. पण मी याबद्दल अजिबात विचार केला नाही. रमेश आणि प्रदीपमध्ये खूप फरक होता. रमेशला जी आजारपण होती ती उपचाराने बरी होऊ शकली असती. पण प्रदीपाला आजारपण म्हणजे त्याच्या मेंदूत ताठरपणा भरलेला होता. त्याला कोणत्याही औषधाने बरे करता येणार नव्हते. आपण कधीही घाईघाईने असा निर्णय घेऊ नये, जो आपले आयुष्य नरक बनवतो. प्रदीपने माझ्या शरीराची भूक तर भागवली, पण आयुष्यात जगण्यासाठी जे हवे असते, त्याबद्दल त्याला काहीच माहीत नव्हते. त्याने कधी विचारले नाही, की "तू खुश आहेस का? तुला कशाची गरज आहे का?" आता मला आपल्या आयुष्यात खूप पश्चात्ताप होत आहे. मी एक हिर्यासारखा माणूसताप होत आहे. मी वेळेवर त्याची किंमत ओळखली नाही. म्हणूनच आज मी प्रदीपच्या हातून मार खात आहे. जर मी त्यावेळी आपल्या नवरीची किंमत ओळखली असती
आणि त्याचा उपचार करून घेतला असता. तर मला हे दिवस बघावे लागले नसते. नमस्कार मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि यापेक्षाही अधिक रंजक व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलवर नुकताच अपलोड केलेला नवीन व्हिडिओ नक्की पहा. तो तुम्हाला खूप आवडेल, अशी मला आशा आहे.